नमस्कार. जय भीम. नमो बुद्धाय. आपला सर्वांना माझा अनंत पानझाडे अष्टपैलू या चॅनल मधून साष्टांग दंडवत नमस्कार. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी सर्वांसाठी, या भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे मी तुम्हाला सांगतो. दरोडा घातला गेलेला आहे. एका मोठ्या ठिकाणी दरोडा घातलेला गेला आहे आणि तो दरोडा मनुवाद्यांनी घातलेला आहे. आणि तो दरोडा कुणावर घातलेला आहे? CJI म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई साहेबांवर हा दरोडा घातलेला आहे. यांना हे नेमकं काय दाखवायचं आहे हे बहुजनांनो पहिल्यांदा हे लक्षात घ्या. यांची जे मनोवृत्ती आहे या मनुवाद्यांची, ही मनोवृत्ती काय सांगते? ही मनोवृत्ती हे सांगते की आजही आम्ही या देशात 2.5% जरी असलो तरी आम्ही तुमच्यावर ओरून पडतो. 85% आहोत. परंतु त्यांना हे दाखवायचं आहे की आम्ही या न्याय व्यवस्थेचा सर्वोच्च प्रमुख या देशातला, ज्याला राष्ट्रपती शपथ देतो आणि हा व्यक्ती राष्ट्रपतीला शपथ देते, असा एवढा मोठ्या याचा पदाचा माणूस, त्याच्यावर न्यायालयीन परिसरामध्ये हा किशोर तिवारी नावाचा एक गृहस्थ, एक वकील, हा झोळा फेकतो. काय तर म्हणते मला, ते तुम्ही कुठलाही निर्णय आम्हाला दिलेला चालत नाही. खजुराहो जे आहे मध्य प्रदेशमध्ये, त्याचा निर्णय देताना काय म्हटलं होतं की मूर्ती भंगलेली आहे आणि जो स्वतःचं रक्षण स्वतः करत नाही, तर भगवान विष्णूंनी स्वतःची रक्षा करावी. काय चुकलं त्या माणसाचं? अरे तुम्ही मनुवादी, बहुजन व्यक्ती तिथं आहे म्हणून फक्त तुम्ही ते चिखलफेक आणि काय जे आहे जोळाफेक हा कार्यक्रम केला. तुमचा एखादा ब्राह्मण समाजाचा मनुवादी जर त्या खुर्चीवर बसलेला असता आणि त्यानं जर हे वक्तव्य केलं असतं तर राकेश तिवारी, तू खरंच सांग, तू जोळा फेकला असता काय? माझा प्रश्न एक आहे. प्रश्न खूप सारे आहेत, पण या एपिसोडमध्ये हा एक महत्वाचा प्रश्न. किशोर तिवारी, तू अतिशय मनापासून सांग की त्या ठिकाणी जर ब्राह्मण जर असता, त्यानं जर हे वक्तव्य केलं असतं तर तू त्याला जोळा फेकण्याचा कार्यक्रम केला असता काय? तर आजचे आपले जे बहुजन आहेत ते निश्चितच म्हणतील की हा यानं कार्यक्रम केला नसता. म्हणून माझी अशी एक नम्र विनंती आहे या सर्व बहुजनांना की बहुजनांनो, आजही हे सर्वचे सर्व जे आहेत, जे 2.5% ते ब्राह्मण वर्गामध्ये मनुवादी येतात, तर हे मनुवाद्यांचा उद्देश हाच आहे की तुम्ही त्या मनुस्मृतीच्या काळीही गुलाम होते, आजही गुलाम आहात, मधातही होते आणि पुढेही राहणार. आजचं विज्ञान युग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही जी दिली होती आयडिया, ही आयडिया
अतिशय त्याही वेळेस लागू पडत होती, आताही लागू पडते आणि पुढेही लागू पडणार आहे. सर्व बहुजनांनी एकत्र येण्याची गरज आहे. कारण हा माज जो आहे, हे जे कोणी प्रस्थापित आहेत त्यामध्ये खूप सारे नावं आहेत. त्या नावांना तुम्ही ओळखता. RSS ही जी संघटना आहे, यांच्या मुख्यालयावर तिरंगा लागत नाही, आजपर्यंत लावला नाही. 100 वर्ष झाले. 2025 ही त्यांचं 100वे वर्ष. आजपर्यंत तिरंगा नाही लावला. एक भारतीय जनता पार्टी की जे फक्त आणि फक्त उच्च पदस्थ आणि ईडीचा भेव दाखवणारे, ईडीची भीती दाखवणारे आणि सगळ्यांना आपसात लढवणारे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि यासाठी एकमेव मार्ग म्हणजे बहुजनांनी, सर्व बहुजनांनी 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, या सगळ्यांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे मित्रांनो. कारण एका बहुजनावर जो अत्याचार, अन्याय, ठीक आहे, गवई साहेबांनी, CJI गवईंनी त्याला माफ केलं वगैरे वगैरे, काय जे असेल ते, परंतु आज त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय की आमची मनुस्मृती तुमच्या भारतीय संविधानापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हाच मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. तो समजून घेण्याचा विषय आहे की या लोकांना बाबासाहेब चालत नाहीत, त्यांचं संविधान चालत नाही, आणि त्यांना असा कुठलाही व्यक्ती चालत नाही की जो म्हणजे मानव धर्माचा पुरस्कर्ता आहे, तो चालणार नाही. त्यांना शाहू, फुले, आंबेडकर हे तीनही चालत नाही. त्यांचा ब्राह्मणवाद आणि त्यांचा तो मनुस्मृतीवाद, मनुवाद, हा त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. तो हाणून पाडायचा असेल तर सर्व बहुजनांनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. पक्ष कोणताही असो तुमचा, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अन्याय कुणावर झालेला आहे? एका बहुजन माणसावर. मग एकीकडे आपला बहुजन माणूस आहे, एकीकडे हे मनुस्मृतीवाले, हे हा 2.5% वाला वर्ग आहे. मग प्रश्न तोच येते की या किशोर तिवारी नावाच्या नालायक माणसाने जर CJI एवढा मोठा याचा न्याय व्यवस्थेचा प्रमुख, त्याच्यावर तुझी हिम्मत कशी होते जोळा फेकण्याची? तुला कोणी प्रवृत्त केलेला आहे? तुला कोणी आदेश दिलेला आहे? हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. बहुजनांनो, नीट लक्षात घ्या. त्यानं तसाच जोडा नाही फेकला. तो जोडा कुणाच्या तरी सांगण्यावरून फेकला. आणि तो कोण असेल हे तुम्ही निश्चितपणे जाणताय. तुम्हाला माहिती आहे तो कोण आहे, ज्याने त्याला सांगितलं की किशोर तिवारी, तू जोडा फेकण्याचं असं नाटक कर आणि वातावरण तापव, जेणेकरून आपल्याला काहीतरी फायदा होईल. ही अशी नीच जी संस्कृती आहे, 2014ला जी झालेली चुकी आहे ती पुन्हा करू नका. बहुजनांनो, एकत्र या. CJI गवई साहेब यांच्या समर्थनार्थ सगळ्यांनी एकत्र येऊन ही लढाई, ही सुरुवात आहे. अशीच जर यांची जर प्रवृत्ती राहिली आणि आपण जर एकत्र आलो नाही, तर उद्या चालून यांची जी मनोवृत्ती आहे की हा जो समाज आहे, हा दलित समाज, 18 पगड जातीचा, हा अतिशय दबलेला राहिला पाहिजे आणि आपण मोठे झालं पाहिजे. मला एक असा ब्राह्मण दाखवा की ज्याची मुलं
ते पोर्टलमध्ये किंवा असं हमालीचं काम करतात किंवा कारकुनाचं काम करतात किंवा असं चिल्लर चतुर्थ श्रेणीमध्ये काम करतात. दाखवा बरं. नाहीये. त्यांचे मुलं मोठ्या मोठ्या याच्यावर पदावर जातात. पंजाबमध्ये एवढं मोठं नुकसान झालं, त्या पंजाबमध्ये सर्वांनी तिथं एकत्र येऊन सगळं कोणी 500 ट्रॅक्टर दे, कोणी तेलाचे डब्बे दे, कोणी हे कर, एवढं मोठं प्रचंड हे केलेलं आहे, दान केलेलं आहे. आणि आपल्याला 2 तालुके एकत्र करण्यासाठी आंदोलन करावं लागते. सोडलेले 2 तालुके, अंजनगाव सुरजी आणि दर्यापूर. खूप काही आहे बोलण्यासारखं मित्रांनो. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा की आता खरंच वेळ आलेली आहे, निकडीची गरज आहे सगळ्यांनी एकत्र येण्याची. जर ते येत नसू तर मला असं वाटते की हे आपलं अपयश राहील. गवई साहेबांच्या पाठीमागं आपण सर्वांनी एकत्रपणे उभं राहायला पाहिजे आणि त्या जुळा फेकणाऱ्या नीच मनोवादी हरामखोर माणसाला शिक्षा झालीच पाहिजे. गवई साहेबांनी जरी त्याला सोडलं तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. फक्त तो व्यक्ती जो न्याय व्यवस्थेचा प्रमुख आहे गवई साहेब, त्या गवई साहेब फक्त हे SC आहेत, बाबासाहेबाचे वंशज आहेत, बाबासाहेबाचे पुरस्कर्ते आहेत, बाबासाहेबाच्या याच्यामधले चाकोरीतले आहेत, त्यांचे विचार जपणारे आहेत. म्हणून फक्त त्याने ते जोळाफेक कार्यक्रम केला. नाहीतर त्याची हिंमत नसती झाली जर तिथे एखादा ब्राह्मण असता तर जोळा फेकायचा. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, खूप काही आहे महत्वाचं. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला आणखी विश्लेषण करून सांगेल. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओ मला ते कुठल्याही प्रकारचा व्ह्यूज, कुठल्याही प्रकारचं ते असं काहीच नाही करायचं. मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून प्रबोधन करायचं आहे की तुम्ही पहा, सगळे एकत्र या आणि एकत्र आल्यानंतर मग यांची जे हे मनोवृत्ती आहे, मनोवादी मनोवृत्ती, हे कुठेतरी थांबली पाहिजे. याला कुठेतरी पायबंद झाला पाहिजे. त्यासाठी आपण मोर्चे काढू शकतो, एल्गार करू शकतो, कुठले आंदोलन करू शकतो, उपोषण करू शकतो की जेणेकरून या नीच माणसाला, हा किशोर तिवारी नावाचा, याला कुठंतरी पायबंद झाला पाहिजे. जेणेकरून हे लोक समजतील की नाही, यांच्या नादाला लागायचं नाही. मी अनंत पानझाडे एवढं बोलून आपली रजा घेतो. जर काही प्रश्न किंवा काही विचार या विवेचनावर तुमचे असतील तर निश्चित तुम्ही कॉमेंटमध्ये टाका. मी तुमचं स्वागत करेल, तुमचे विचार कसेही असो. बहुजनांना माझी विनंती आहे की सगळे एकत्र या. जय भीम, नमस्कार.